फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश, जिथं इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक स्टोरी बघणार आहोत जी आपण लहानपणी सर्वांनीच ऐकलेली असेल। ती स्टोरी आहे वूड कटर आणि ॲक्स, लाकूड तोड्या आणि त्याची कुऱ्हाड। याविषयीची गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली असेल, तर तीच गोष्ट आज आपण इंग्लिशमध्ये बघूयात आणि इंग्रजीमधील वाक्य मराठीमध्ये कशा प्रकारे ट्रान्सलेट केले जाते हे सुद्धा आपल्याला ही स्टोरी बघितल्यानंतर समजणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। सो लेट्स बिगिन दिस व्हिडिओ। द वूड कटर अँड द ॲक्स। वन्स अपॉन अ टाइम। वन्स अपॉन अ टाइम याचा अर्थ आहे कोणे एके काळी। इन अ स्मॉल विलेज। इन अ स्मॉल विलेज याचा अर्थ आहे छोट्या गावामध्ये, लहान गावामध्ये। देअर लिव्ड अ काइंड अँड हार्ड वर्किंग वूड कटर नेम्ड रामू। देअर लिव्ड अ काइंड म्हणजे एक दयाळू आणि मेहनती लाकूडतोड्या ज्याचं नाव रामू होतो, तो तिथं राहत होता। रामू हॅड ॲन ओल्ड रस्टी ॲक्स। रस्टी ॲक्स याचा अर्थ आहे गंजलेली कुऱ्हाड। आणि हॅड काय दर्शवते या ठिकाणी, तर कुठलीही वस्तूची मालकी दर्शवण्यासाठी आपण हॅडचा उपयोग करतो। जर वर्तमान काळातील सेंटेन्स आपण बघितलं, आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे। ही हॅज अ बॅग, त्याच्याजवळ बॅग आहे। ही झाली वर्तमान काळातील वाक्य। आणि जर आपण त्याचा पास्ट करायचा म्हटला तर तो काय होतो, आय हॅड अ बॅग, माझ्याजवळ बॅग होती। त्याप्रमाणे हे वाक्य आहे रामू हॅड ॲन ओल्ड, की रामूजवळ होती काय होती, ॲन ओल्ड जुनी, रस्टी ॲक्स गंजलेली कुऱ्हाड, दॅट जी ही यूज टू कट ट्रीज, की जी झाडं कापण्यासाठी तो वापरायचा, अँड गॅदर फायरवूड आणि इंधन गोळा करायचा। ही वर्क एव्हरी डे फ्रॉम सनराईज टू सनसेट, तो काम करायचा एव्हरी डे प्रत्येक दिवशी, फ्रॉम सनराईज सूर्योदयापासून टू सनसेट अर्थात सूर्यास्तापर्यंत। चॉपिंग वूड इन द फॉरेस्ट, लाकूड तोडायचा जंगलामध्ये। दो हिज ॲक्स वॉज ओल्ड अँड वॉर्न आउट। वॉर्न आउटचा अर्थ आहे जीर्ण, की जरी त्याची कुऱ्हाड ही जुनी आणि जीर्ण झालेली होती, रामू नेवर कंप्लेन, रामूने कधीच कंप्लेन केली नाही, कधीच तक्रार केली नाही। ही न्यू दॅट, त्याला माहीत होते, ही न्यू दॅट हिज टूल वॉज इम्पॉर्टंट फॉर हिज वर्क, की त्याचं हे साधन त्याच्या कामासाठी महत्त्वाचं आहे। वन ब्राईट मॉर्निंग, एका स्वच्छ सकाळी, एका तेजस्वी सकाळी, रामू सेट ऑफ टू। सेट ऑफ टू याचा अर्थ आहे च्याकडे निघाला। उदाहरण घ्यायचं झालं तर आय सेट ऑफ टू स्कूल, मी शाळेकडे निघालो। रामू सेट ऑफ टू द फॉरेस्ट ॲज युज्युअल। ॲज युज्युअलचा अर्थ आहे नेहमीप्रमाणे। रामू सेट ऑफ टू, रामू जंगलाकडे नेहमीप्रमाणे निघाला। हिज ॲक्स वॉज ऑलरेडी लुकिंग अ बिट डल, त्याची जी कुऱ्हाड आहे ती आधीच थोडी निस्तेज दिसत होती। अँड ही न्यू, आणि त्याला माहीत होते, ही वूड हॅव टू शार्पन, की त्याला ती शार्प करावी लागेल, त्याला त्या कुऱ्हाडला धार लावावी लागेल, तीक्ष्ण करावी लागेल। इट सून म्हणजे लवकरच। ॲज ही रिच द फॉरेस्ट, जसा तो जंगलात पोहोचला, ही बिगॅन चॉपिंग डाऊन ट्रीज, तो झाडं तोडायला त्याने सुरुवात केली। विथ एव्हरी सिंगल स्विंग, स्विंगचा अर्थ आहे प्रहार, ऑफ हिज ॲक्स, की कुऱ्हाडीच्या प्रत्येक प्रहारासोबत, इट मेड अ थंक, की ती साऊंड करायची थंक, बट इट वॉजंट ॲज शार्प ॲज इट यूज टू बी, परंतु ती नेहमीप्रमाणे शार्प नव्हती। रामू वर्क हार्ड, रामूने कठीण परिश्रम केले, परंतु इट वॉज बिकमिंग मोर अँड मोर डिफिकल्ट, परंतु त्याला
कठीण जात होते. काय कठीण जात होते? इट वॉज बिकमिंग मोर अँड मोर डिफिकल्ट. त्याला कठीण जात होते टू कट द वूड, लाकूड तोडणे. वाईल रामू वॉज वर्किंग, जेव्हा रामू काम करत होता, ही सडनली स्लिप्ड, तेव्हा तो घसरला. अँड लॉस्ट हिज ग्रीप ऑन द ॲक्स, आणि कुऱ्हाडीवरची पकड त्याची सुटली. द ॲक्स फेल इन टू द रिव्हर, आणि त्याची ॲक्स जी आहे, त्याची जी कुऱ्हाड जी आहे ती नदीत पडली. दॅट फ्लोड थ्रू द फॉरेस्ट, आणि ती जी नदी होती ती जंगलामधून वाहत होती. द वॉटर वॉज डीप अँड फास्ट, तेथील जे काही पाणी होतं ते खूप डीप होतं, खोल होतं आणि वाहणारं होतं, फास्ट वाहणारं होतं. अँड द ॲक्स क्विकली डिसअपियर्ड फ्रॉम व्ह्यू, आणि ती कुऱ्हाड जी आहे ती लगेच नजरे आड झाली, दृष्टीच्या पलीकडे झाली, अर्थात दिसेनाशी झाली. रामूज हार्ट सँक एक फ्रेज आहे, निराश होणे किंवा दुःखी होणे. रामूज हार्ट सँक, रामू निराश झाला, दुःखी झाला. विदाउट हिज ॲक्स, त्याच्या कुऱ्हाडीशिवाय हाऊ वूड ही मेक अ लिव्हिंग, की त्याच्या कुऱ्हाडीशिवाय तो आता कसं जगू शकेल. रामू सॅट ऑन अ रॉक बाय द रिव्हर, रामू बसला ऑन अ रॉक, खडकावरती, बाय द रिव्हर, नदीच्या शेजारी. फीलिंग सॅड, त्याला दुःख वाटत होतं. अँड होपलेस, आणि तो निराश झाला. म्हणजे फिलिंग सॅड अँड होपलेस, निराश आणि तो दुःख त्याला वाटत होतं. ही थॉट, त्याने विचार केला. अबाउट हाऊ मच ही डिपेंडेड ऑन दॅट ॲक्स, त्याने विचार केला की मी किती प्रमाणात या ॲक्सवर, कुऱ्हाडीवर अवलंबून आहे. जस्ट देन, तेव्हाच अ काइंड व्हॉइस, एक दयाळू आवाज, स्पोक फ्रॉम द बुशेस, त्या झुडपांमधून बोलला. इट वॉज अ व्हॉइस ओल्ड मॅन, की तो एक म्हातारा आणि हुशार व्यक्ती होता. हू हॅड बीन वॉचिंग रामू फ्रॉम अफार, की जो रामूला पाहत होता, दुरून पाहत होता. वाय आर यू सो अपसेट, त्याने विचारलं तू एवढा अपसेट, निराश का आहेस. यंग वुडकटर, तरुण लाकूड तोड्या. द ओल्ड मॅन आस्क्ड, ओल्ड मॅनने त्याला विचारलं. रामू एक्सप्लेन, रामूने स्पष्टीकरण दिलं. रामू म्हणाला, आय हॅव लॉस्ट माय ॲक्स इन द रिव्हर, मी माझी कुऱ्हाड जी आहे या नदीमध्ये हरवलेली आहे. अँड नाऊ आय हॅव नो वे टू वर्क, आणि आता माझ्याकडे काम करायला नाही, मार्ग नाही आहे. विदाऊट माय ॲक्स, माझ्या कुऱ्हाडीशिवाय, आय वोंट बी एबल टू फीड माय फॅमिली, की मी माझ्या कुटुंबाला खाऊ घालू शकत नाही किंवा त्यांचं पालन पोषण करू शकत नाही. द ओल्ड मॅन स्माइल्ड जेंटली म्हणजे सौम्यपणे. तो म्हातारा व्यक्ती जो होता तो सौम्यपणे हसला. अँड सेड, आणि म्हणाला, आय मे बी एबल टू हेल्प यू, मी तुला मदत करू शकतो. लेट मी सी इफ आय कॅन फाइंड इट, मला बघू दे जर मला ती मिळाली तर. इफ आय कॅन फाइंड इट, मी ती कदाचित शोधू शकतो. द ओल्ड मॅन वॉक टू द रिव्हर, द ओल्ड मॅन जो होता, म्हातारा व्यक्ती जो होता, तो नदीजवळ गेला चालत. अँड विथ हिज मॅजिकल पॉवर्स, आणि त्याच्या जादूच्या शक्तीने, ही कॉल्ड द रिव्हर टू काम डाऊन, त्याने नदीला शांत होण्यास सांगितले. द वॉटर बिकेम स्टील, पाणी जे आहे ते शांत झालं, स्टील. अँड सून, आणि लगेच, द ओल्ड मॅन रिच इन टू द रिव्हर, आणि तो म्हातारा व्यक्ती जो आहे तो नदीमध्ये पोहोचला. टू रामूज सरप्राईज, रामूला आश्चर्यचकित करण्यासाठी. द ओल्ड मॅन पुल्ड आऊट अ गोल्डन ॲक्स, पुल्ड आऊट म्हणजे बाहेर काढणे. त्या म्हाताऱ्या व्यक्तीने एक गोल्डन ॲक्स, सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढली. इज दिस युअर ॲक्स, आस्क्ड द ओल्ड मॅन होल्डिंग द शायनी गोल्डन टूल. म्हाताऱ्या व्यक्तीने विचारलं, इज दिस युअर ॲक्स, ही तुझी ॲक्स आहे का. होल्डिंग द शायनी गोल्डन टूल, की जी शायनी म्हणजे चमकणारी सोन्याचे ते एक साधन होतं, कुऱ्हाड होती, ती त्याच्या हातामध्ये होती. आणि तो ओल्ड मॅन म्हणाला, त्याने विचारलं, ही तुझी कुऱ्हाड आहे का. रामू शूक हिज हेड, नो,
दॅट्स नॉट माय ॲक्स. माय ॲक्स वॉज ओल्ड अँड रस्टी. माझी जी ॲक्स आहे ती जुनी आणि गंजलेली आहे. इट वॉजंट गोल्ड. आणि ती सोन्याची नाही, सोन्याची नव्हती ती. द ओल्ड मॅन नॉडेड. नॉडेडचा अर्थ आहे होकार दिला. अँड लोवर्ड म्हणजे खाली घालणे. लॉवर्ड हिज हँड इन टू द वॉटर अगेन. त्या म्हाताऱ्या व्यक्तीने होकार दिला आणि त्याने आपला हात पुन्हा पाण्यामध्ये घातला. दिस टाइम यावेळी ही बॉट अप अ सिल्वर ॲक्स. यावेळेस त्याने काय केलं, सिल्वर ॲक्स चांदीची जी काही कुऱ्हाड आहे ती काढली. इज दिस युअर्स आस्क द वाईज मॅन. त्या हुशार व्यक्तीने विचारला की ही तुझी आहे का. रामू स्माइल अँड सेड. रामू हसला आणि म्हणाला नो, नाही. दॅट्स नॉट माईन इदर. ही माझी कुऱ्हाड नाही. माय ॲक्स वॉज मेड ऑफ सिम्पल आयर्न नॉट सिल्वर ऑर गोल्ड. माझी जी कुऱ्हाड आहे ती साधी लोखंडाची आहे, ती चांदीची किंवा सोन्याची नाही. द ओल्ड मॅन स्माइल्ड अगेन अँड वेंट बॅक इन टू द रिव्हर. तो म्हातारा व्यक्ती हसला आणि पुन्हा नदीमध्ये गेला. दिस टाइम ही पुल्ड आउट रामूज ओल्ड रस्टी ॲक्स. आणि यावेळेस त्याने रामूची जुनी आणि गंजलेली कुऱ्हाड बाहेर काढली. इज दिस युअर ॲक्स ही आस्क. आणि त्याने विचारले ही तुझी कुऱ्हाड आहे का. इज दिस युअर ॲक्स. रामूज आयज लिट अप विथ जॉय. रामूचे डोळे आनंदाने चमकले. यस, हो, दॅट्स माय ॲक्स. ही माझी कुऱ्हाड आहे. थँक यू सो मच. खूप खूप आभार. द ओल्ड मॅन नॉडेड वाईजली. म्हाताऱ्या व्यक्तीने नॉडेड वाईजली म्हणजे मान हलवली, त्याने होकार दिला. यू आर ॲन ऑनेस्ट मॅन. तू एक प्रामाणिक व्यक्ती आहेस रामू. बिकॉज यू वर ट्रूथफुल. तू एक सत्यवादी आहेस, खरा बोलणारा आहेस. अँड डिडंट क्लेम द गोल्डन ऑर सिल्वर ॲक्सेस. आणि तू सोन्याच्या किंवा चांदीच्या कुऱ्हाडीवर क्लेम केला नाहीस. आय विल गिव्ह देम टू यू ॲज अ गिफ्ट. ते मी तुला भेट म्हणून देईल. रामू वॉज अमेज. अमेजचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. रामू वॉज अमेज्ड. ही थँक्ड. आभार मानले त्याने. द ओल्ड मॅन म्हाताऱ्या व्यक्तीची मेनी टाइम्स खूप वेळा. अँड रिटर्न होम आणि घरी परतला. विथ हिज ओल्ड ॲक्स त्याच्या जुन्या कुऱ्हाडीसोबत. अलॉंग विथ त्यासोबतच द गोल्डन अँड सिल्वर वन्स. त्यासोबतच काय होतं, गोल्डन अँड सिल्वर अर्थात सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाडसुद्धा होती. फ्रॉम दॅट डे ऑन आणि त्या दिवसापासून रामू वर्क विथ इवन मोर केअर अँड ऑनेस्टी. त्या दिवसापासून रामू जो आहे आणखी काळजीने आणि प्रामाणिकपणे काम करू लागला. ही न्यू दॅट बिंग ट्रूथफुल. त्याला माहीत झाले की सत्यवादी असणे अँड हार्डवर्किंग मेहनती असणे वुड ऑलवेज ब्रिंग गुड थिंग्स इन द एंड. की सर्वात शेवटी जे आहे सत्यवादी असणे आणि मेहनती असणे यामुळे सर्वात शेवटी चांगल्या गोष्टी ह्या घडून येतात. तर या गोष्टीपासून आपल्याला काय शिकवण मिळाली ते आता आपण बघूयात. मॉरल ऑफ द स्टोरी. ऑनेस्टी इज ऑलवेज रिवॉर्डेड. प्रामाणिकपणा जो आहे तो नेहमी पुरस्कृत असतो, नेहमी प्रशंसनीय असतो. बीइंग ट्रूथफुल सत्यवादी असणे इवन इन डिफिकल्ट टाइम्स म्हणजे कठीण वेळामध्ये किंवा कठीण प्रसंगामध्येही ब्रिंग्स गुड थिंग्स इन टू आवर लिव्ज की त्यामुळे चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण द वूड कटर अँड द ॲक्स ही स्टोरी बघितलेली आहे की या स्टोरीच्या माध्यमातून आपली जी इंग्लिश आहे ती सुद्धा आपली इम्प्रूव्ह होईल आणि इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन कशा प्रकारे केल्या जाते ही सुद्धा आपल्याला समजेल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर मला तशा प्रकारे कॉमेंट करा, मी नक्कीच त्यावर व्हिडिओ घेऊन येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. गुड बाय अँड टेक केअर.